श्रावण शुक्रवारची जीवतीची कहाणी। आटपाट नगर होतं। तिथे एक राजा होता। त्या राजाला मुलगा नव्हता। तेव्हा राणीनं एका सुईणीला बोलावून आणलं। अगं अगं सुईणी, मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे, मी तुला पुष्कळ द्रव्य देईन। सुईणीनं गोष्ट कबूल केली। ती त्या तपासावर राहिली। गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरबार राहिली। तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई बाई, तू गरीब आहेस, तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, मी तुझं बाळंतपण फुकट करीन। तिनं होय म्हणून सांगितलं। नंतर ती सुईण राणीकडे आली। बाईसाहेब, आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे। तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे। लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत। तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं। आपल्याला दिवस गेल्याची अफवा उठवावी। मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन। असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसे जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोळ्याचं नाटक केलं। पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या। भुयार तयार केलं। 9 मास भरताच बाळंतपणाची तयारी केली। इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं। सुईणीला बोलावून आणलं। त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा, मी येते म्हणून सांगितलं। धावत धावत राणीकडे आली। पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं। नंतर ब्राह्मणाच्या घरी आली। बाई, तुझी आहे पहिली खेप, डोळे बांधलेस तर भिणार नाहीस आणि नाही बांधलेस तर भय वाटेल, असे सांगून तिचे डोळे बांधले। ती बाळंत झाली। मुलगा झाला। सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एका कुंचा बांधला आणि तिच्या पुढं ठेवला। मग बाईचे डोळे सोडले तर तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली। तिने नशिबाला बोल लावले। मनामध्ये दुःखी झाली। सुईण निघून राजवाड्यात गेली। राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली। मुलाचं कोडकौतुक होऊ लागलं। इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला। श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय जीवती आई माते, जिथं माझं बाळ असेल तिथं कुशाल असो, असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे, ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे। हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज केलं। कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज केलं। तांदूळाचं धुणं वलांडणं बंद केलं। याप्रमाणे ती नेहमी वागू लागली। इकडे राजपुत्र मोठा झाला। एके दिवशी बाहेर फिरायला निघाला। त्या दिवशी ती नाहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती। तेव्हा ह्याची नजर तिच्यावर गेली। हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यावयाची म्हणून निश्चय केला। रात्री तिच्या घरी आला। दारात गाय वासरू बांधली होती। चालता चालता राजाचा पाय वासराच्या शिपटावर पडला। वासराला वाचा फुटली। ते आपल्या आईला म्हणालं, कोण्या पाप्यानं माझ्या शिपटावर पाय दिला? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शिपटावर पाय द्यायला निर्भल काय? हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपाशी काशीस जाण्याची परवानगी घेतली। काशीस जाऊ लागला। जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला। त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती, पण ती 5वी-6वीच्या दिवशी जात असत। राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला। 5वीचा दिवस होता। राजा दारात निजला होता। 6वी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेलं वाटेत पसरला आहे? जीवती उत्तर करीते, अगं अगं, माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे, मी काही त्याला वलांडू देणार नाही। मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते। त्यांनी हा संवाद ऐकला। इतक्यात उत्तरात्र झाल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले। तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला, आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली। राजानं ते मान्य केलं। त्याही रात्री त्याप्रमाणे प्रकार झाला। दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला। इकडे यांचा मुलगा वाढता झाला। पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली। गयावर्जनाची वेळ आली। पिंड देतेवेळी ते द्यायला 2 हात वर आले। असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं। ते म्हणाले, घरी जा, साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव, म्हणजे याचं कारण समजेल। मनाला मोठी चुटपुट लागली। घरी आला। मोठ्या थाटामाटानं मावन केलं। त्या दिवशी शुक्रवार होता। गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं। ब्राह्मणीला मोठं संकट पडलं। राजाला निरोप धाडला, मला जीवतीचं व्रत आहे, माझे नेम पुष्कळ आहेत, ते पाळले तर जेवायला येईन। राजानं कबूल केलं। जिथं तांदूळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारून त्यावरती ती आली। हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत। कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही। दरवेळेस जिथं बाळ असेल तिथं खुशाल असो असे म्हणे।
पुढे पानं वाढली, मोठा थाटमाट जमला. राजाने तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पाना फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. ह्यांच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. काही केला उठेना. तेव्हा आई गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय? तिनं सांगितलं, ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून दिला आणि आपण राज्य करू लागला. तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ